अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची आज चौकशी होतीये। रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये एसआयटी कडून चौकशी होणार आहे आणि त्यासाठी रुपाली चाकणकर एसआयटीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेल्या आहेत। आपल्या वकिलांबरोबर रुपाली चाकणकर एसआयटीच्या कार्यालयात दाखल झालेल्या आहेत। जिल्हाध्यक्ष आहेत रवींद्र पगार, 1 महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे। मी जरा त्यांच्या घरी भेटून येते। आमचे जिल्हाध्यक्ष आहेत रवींद्र पगार, 1 महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे। मी जरा त्यांच्या घरी भेटून येते। तर बंदुकारात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची एसआयटी चौकशी आता सुरू झालेली आहे। चाकणकरांची नाशिकमध्ये एसआयटी कडून विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू झाली आहे। अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांचा काय समावेश आहे, त्यांच्यावर आतापर्यंत जे सगळे आरोप झालेले आहेत त्या संदर्भातले धागेदोरे काही एसआयटीच्या हाती लागलेत का, आणि त्याच अनुषंगाने आज रुपाली चाकणकर यांची एसआयटीच्या कार्यालयात चौकशी सुरू झाली आहे। आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ती देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य। कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाहीये। आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी जबाबदारी। कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाहीये। आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी जबाबदारी। खरं तर अशोक खरात हे प्रकरण आहे ना, हे दाबण्याचाच एका बाजूला प्रयत्न चाललेला आहे ऍक्च्युली, कारण तिथे अनेकांना सह आरोपी करायला पाहिजे होते, ते केलेलं नाहीये। रुपाली चाकणकर त्या संस्थेच्या विश्वस्त होत्या, ट्रस्टी आहेत तिथे, त्यांना सह आरोपी का नाही केलं? त्यांच्या माध्यमातून अनेक पुढारी तिथे गेलेले होते। मग या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात आणि बाकीच्या लोकांना जर तिथे सवलत मिळणार असेल, अशोक खरात एक प्यादा म्हणून वापरलं जाणार असेल आणि त्याच्यामध्ये आर्थिक लुटमार झालेली आहे, अनेकांचं शोषण महिलांचं झालेलं आहे, असे अशोक खरात प्रत्येक जिल्ह्यात आहेत। लेखी निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना, त्या भोंदूगिरी विरुद्ध तुम्ही मोहीम उघडा। असे बलात्कारी बाबा, लोकांना आर्थिक शोषण करणारे, महिलांचे अत्याचार करणारे अनेक बाबा बुवा महाराष्ट्रात आहेत। रुपाली चाकणकर ला चौकशीसाठी बोलवलं ही खरं म्हणजे अभिनंदनीय बाब आहे। फक्त तिथे मात्र निष्पक्ष पद्धतीनं ती चौकशी व्हायला हवी, कुठल्याही प्रकारचं राजकारण तिथे यायला नको। आता तरी सामाजिक दृष्टी असलेली सेन्सिबल व्यक्ती, जिला महिलांचे प्रश्न समजतात, जिला महिलांच्या प्रश्नांबद्दल जिव्हाळा आहे, अशा व्यक्तीलाच महिला आयोगाच्या महत्त्वाच्या पदावर बसवावं असं माझं प्रामाणिक मत आहे। हे प्रकरण ज्यावेळी ओपन झाले त्याच दिवशी असं गृहीत धरायचं की याचा सोक्षमोक्ष नक्की मुख्यमंत्र्यांना लावायचा असेल। आता हे कुठल्या कॅप पर्यंत लावायचं आणि कुठं कॅप लावायची त्यांच्या हातात, पण ती कुठल्या लेवल पर्यंत न्यायचंय, किती ताणायचं, किती तोडायचं, कुठून ताणून कुठं सोडायचं, कुणाला कुठं कोण्या पक्षात घ्यायचंय हे राजकारण आहे का मला माहित नाही, पण याचं सोक्षमुक्त लावायची भूमिका असतरी त्यांची वाटते। त्यांना योग्य वेळ आल्यावर बोलवायचं असेल, तपासाचा भाग आहे त्यांचा, परत चार्जशीट दाखल झाली नसेल, आणखी चार्जशीटच्या अगोदर बोलवायचं असेल, काय 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 माहित नाही काय प्रकार झाले। आता हा तपास यंत्रणेचा भाग आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त बोलावं असं मला वाटत नाहीये। तपासाचा भाग आहे, तपासातून काय पुढे येते ते बघून नंतर करू। खूप मोठ्या जबाबदार पदावर असताना त्यांचं नाव आलं, अर्थातच त्यांचं काही स्पष्टीकरण देत आहेत, परंतु समितीच्या समोर जाऊन किंवा एसआयटीच्या समोर जाऊन बोलणं पहिले त्या टाळत होत्या, परंतु आता त्या समोर जात आहेत ही चांगली गोष्ट आहे। कारण काय, खरं खोटं लोकांच्या समोर आलं पण पाहिजे। आणि या अशोक खरात मॅटरची व्याप्ती एवढी मोठी आहे, दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे। आता शिर्डीच्या जमीन घोटाळ्यांचं येत आहे, खूप काही नवनवीन खुलासे समोर येत आहेत, नवीन FIR त्यांच्यावर होत आहेत, आणि त्यामुळे हा सगळा विषय जो आहे त्याचा निश्चितच महिलांना न्याय देण्यासाठी या विषयाचा छडा लागला पाहिजे। तर चाकणकर जर सामान्य व्यक्ती असत्या तर त्यांना कधीच अटक झाली असती। खराच्या ट्रस्टवर असून कारवाईमध्ये दिरंगाई झाली असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे। खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून रुपाली चाकणकर यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता आणि त्यानंतर त्यांनी महिला आयोग पदाचा अध्यक्षाचा राजीनामा सुद्धा दिला होता। मात्र त्यांची SIT चौकशी होत नव्हती। आज अखेर SIT चौकशीसाठी रुपाली चाकणकर या
ज्या आहेत त्या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि अतिशय गुप्त पद्धतीने सगळे जाण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. वेगवेगळ्या गाड्या बदललेल्या आहेत. कुणाला कळू नये अशा पद्धतीने सगळं त्यांची जी क्रिया होती ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि पहिल्या दिवसापासून खरात प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही म्हणाला होतात की चाकणकरांना सहआरोपी करा, मात्र आज इतक्या दिवसाने जे आहे ती SITने त्यांना बोलवलं, मात्र त्यांच्या गाड्या बदलण्याची पद्धत, तिकडे जाण्यासाठी लपवाछपवी करण्याची पद्धत, काय सगळं दिसतं ह्याच्यामध्ये तुम्हाला? एक सांगते, भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा या त्या ट्रस्टवर होत्या, त्या जर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नसत्या आणि एक सर्वसामान्य स्त्री म्हणून अशा या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग दिसला असता तर केव्हाच तातडीने अटक झाली असती. परंतु राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांना आत्तापर्यंतची ती अटक तपासाने केली नाही, म्हणजे SITने केली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर SIT तपास सुरू झाला. आता SIT कारण देतीये, वकील म्हणून मी त्यांचं कारण मान्य करू शकतो की आमचा तपास चालू आहे, आम्ही त्या तपासात निष्पन्न झाल्यावर ज्या काही पुढच्या गोष्टी आहेत त्या कायदेशीर प्रक्रिया आहे ती करू. तुम्ही बघा, या खरातचं प्रकरण झाल्यानंतर नाशिकमध्ये दुसरंही ते काही IT क्षेत्रातलं प्रकरण झालेलं आहे, तिथेही ती निदा खान आहे, ती तर प्रेग्नेंट बाई आहे. तसं बघायला गेलं तर हा न्यायालयाचा अधिकार आहे की ती प्रेग्नेंट असताना सुद्धा तिचा सेशन कोर्टाने जामीन फेटाळला, ती पुढे वरती जाऊ शकते हायकोर्टामध्ये जामीन मागायला. परंतु रुपाली चाकणकर हिचे लाभार्थी या सत्ताधारी पक्षामध्ये असल्यामुळे कुठेतरी ती अटक त्यावेळी झाली नाही. नाहीतर मी पुन्हा सांगते, भोंदूबाबा अशोक खरातच्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर व तिच्या ट्रस्टवरची लोक, त्याच्यानंतर ज्या संपत्तीशी जो काही बेनामी संपत्ती कमवलेली आहे ती लोक, ही सगळी आरोपी होतात. आता झुकतं माप दिलं जातंय का? तर एक व्यक्ती म्हणून मी म्हणेल हो, झुकतं माप दिलं जाते. बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.